श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। इकडे श्रीराम व लक्ष्मण सीतेसहित चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी वेदाचे पठण करू लागले आणि लक्ष्मण रात्रंदिवस त्यांचे संरक्षण करू लागला। त्या ठिकाणी श्रीराम दर पौर्णिमेला मृगमास होमामध्ये टाकून ते नित्यनेमाने होम करत आहेत। म्हणजे मनरूपी मृग तो लक्ष्मण मारून यज्ञामध्ये टाकू लागला। अशा प्रकारे श्रीरामाच्या स्पर्शाने मृगरूपी मन हे अग्नीमध्ये गेल्याने त्याचा उद्धार होऊ लागला। श्रीराम जिथे जिथे जातील तेथील सर्व प्राणी, वस्तू, पाणी, दगड यांचा उद्धार होऊ लागला। आणि नाथ महाराज म्हणतात की श्रीरामांची कथा श्रवण करणारे सुद्धा धन्य आहेत असं म्हणतात। आणि पुढे कथा सांगत असताना नाथ महाराज सांगू लागले की श्रीरामाचे अग्निहोत्र चालवण्यासाठी मृग मारून आणत असे आणि हे यज्ञ पौर्णिमा व अमावस्या रोजी करत होते आणि त्या अग्नीमध्ये मनरूपी मृगाचे मांस होते ती कावळे येऊन घेत असे। त्या कावळ्याने सीतेला पाहून सुदसुव नावाचा गंधर्व कावळ्याचे रूप धारण करून तो सीतेला पाहून आला। त्यावेळेस सीता कावळ्याला हाणू लागली, परंतु जो गंधर्व रूपी कावळा हलला नाही। त्यावेळी सीता खाली वाकून मारत असताना सीतेच्या डोक्यावरती पदर खाली पडला व सीतेचे हृदय तो कावळा पाहिला आणि सीतेवरती झडप घातली व चोंचीने सीतेचे चुंबन घेत सीतेला त्रास देऊ लागला। त्यावेळी सीता मूर्छित पडली। त्यावेळी हा कावळा सीतेच्या हृदयावर बसला व सीतेला आपल्या चोंचीने मारू लागला। त्यावेळी सीतेने हाक मारला आणि श्रीराम पळत पळत तिथे आले आणि श्रीरामाने दर्भ शिखा आपल्या भात्याला लावून ईशिका मंत्र म्हणून सोडले। त्यावेळी कावळा पळू लागला। तेव्हा ईशिका त्या कावळ्याची पाठ सोडेना। त्यावेळेस तो कावळा इंद्रापाशी गेला आणि इंद्राजवळ घाबरून गेला व तो पळू लागला। त्या सरशी इंद्रही सुद्धा त्याला थारा देईना। हा गंधर्व सर्व देवताकडे जाऊ लागला, परंतु कोणीही त्याला थारा देईनात। तेव्हा तो कावळा नारदाला पाहून नारदाकडे जाऊन पाया पडू लागला। तेव्हा नारद म्हणतात की हे बाबा, तू श्रीरामाकडे जाऊन शरण जा, तरच तू त्याच्यातून मुक्त होऊ शकशील। असं म्हटल्यानंतर तो कावळा परत श्रीरामाकडे आला व श्रीरामांना शरण जाऊन तो माणसाच्या वाणीने बोलू लागला आणि म्हणू लागला, हे रामा, मला क्षमा करा, माझ्यावरती संकट सोडून मला जीवदान द्या असे म्हणत असताना आणि म्हणतो की हे रामा, नारदाने श्रीरामाला शरण जा म्हटल्यानंतर तुम्हाला मी शरण आलो आहे, मला माफ करून माझे जीव वाचवा असे म्हणू लागला आणि म्हणतो, मी महापातकी असून सुद्धा तुझे नाव घेतले तर त्याचे पाप जळून जाते, म्हणून मला माफ करा असे विनंती करू लागला। त्यावेळेस म्हणू लागला, रामा, तुझे लहान लेकरू म्हणून मी माझ्या आईच्या कुंचिकेला हात घातले आहे। एक हात कुंचिकेला धरून दुसऱ्या हाताने मुखात घालते। हे वेद हक्क लेकराच्या हातात आहे, म्हणून मी तुझे व सीतामाईचे लेकरू आहे आणि ते सीतामाई पतीला एकांतामध्ये कुंचिकेला धरण्याचा अधिकार व मुलाला लोकांतामध्ये धरण्याची सत्ता आहे। त्या पद्धतीने मी केले आहे। मला तू आई आहेस, मला माफ कर म्हणून विनंती करू लागला।
त्यावेळी सीतेला कळवळा आला आणि श्रीरामांना म्हणते की हे प्रभू, याला माफ करा. मग श्रीराम म्हणतात की हो सीते, तुझ्यामुळे ही इशिका सोडली आहे. आता तूच माघारी घ्या म्हणते. हे काय म्हणताना सीता पुन्हा म्हणते की हा आपला लेकरू आहे आणि शरणागताला तुम्ही माफ करता त्याप्रमाणे तुम्ही त्याला माफ करा असं म्हटल्यानंतर मग श्रीरामांना सीतेचे म्हणणे पटले. त्यावेळी श्रीराम काय म्हणतात ते सावधपणाने ऐका असे नाथ महाराज म्हणतात. मग सीतेचे बोलणे ऐकून कावळ्याला म्हणतात की तुझं हित सांगतो की हे इशिका अनिवार्य आहे आणि तुझा प्राण घेण्यासाठी आली आहे, परंतु तू मला शरण आला आहेस म्हणून तुला एक मार्ग सांगतो की तुझा एकांग अंग तुला द्यावे लागेल. असं म्हटल्यानंतर कावळा म्हणाला, रामा, माझे एकांग घ्या पण मला जगायचे अधिकार द्या. असं कावळा म्हणाला. आणि कावळ्याने आपला ज्या इंद्रियाने माझ्या मातेला छळला त्यालाच शिक्षा द्या म्हटल्यानंतर कावळा म्हणतो, मी माझ्या डाव्या डोळ्याने माझ्या मातेशी अभिलाषा धरला त्यालाच शिक्षा द्या म्हटल्यानंतर रामाने सोडलेली इशिका डोळ्यात शिरली आणि कावळ्याचा डावा डोळा निकामी केला. मग कावळा हात जोडून रामाला शरण आला म्हणून त्यावेळेपासून कावळ्याला मरणच नाही असा राम कनवळा आहे असं म्हणतात. मग पुढे कावळा श्रीरामाला म्हणतो की हे रामा, आता मला लोक नाव ठेवतील की रामाने ह्याचे डोळाच काढला. त्यावेळी श्रीरामाने कावळ्याच्या उजव्या डोळ्याला डाव्या व उजव्याला एकच बुबुळ दिले आणि कावळ्याला देखणी दृष्टी दिली आणि 10व्या दिवशी पिंडाला शिवला की तो चांगला आणि नाही शिवला तर तो पापी आहे असे समजावे. अशा प्रकारे श्रीरामाच्या कृपेने मनुष्याच्या 10व्या दिवशी पाप व पुण्य निवडण्याचा अधिकार प्राप्त झाले आणि कावळ्याच्या चंचूने सीतेवर आघात केला. त्या चंचूने अखंड घाणच खावे असे कावळ्याला जीव वाचवण्याला मदत केली आणि श्रीरामाने कावळ्याला वाचवून सीतेला सुखी केले. त्यापुढे नाथ महाराज सांगतात की इकडे श्रीरामाची भेट घेण्यासाठी गुरु वसिष्ठासहित लोक भरत भेट घेण्यासाठी चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी आले आहेत आणि ती भेट म्हणजे जीव आणि शिव यांची प्रत्यक्ष भेट आहे. म्हणून इथेच नाथ महाराज अध्यायाला पूर्णविराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.